उत्तर द्या। जरांगे केवळ प्यादा आहे, त्याच्या पाठीमागे राहून ठाकरे आणि पवार हे दोघजण लोकांना भडकवण्याचं काम करू लागले। आमचे सर्वोच्च नेते महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना अर्वाच्य भाषेत बोलण्याचा प्रयत्न हा जरांगे करू लागलाय। त्याला सुद्धा आपण जसा तसं उत्तर देण्याचं काम आमच्या ट्विटर। काल एक अशी व्हायरल क्लिप झाली आहे की हिंगोलीचे तानाजी मुटकुळे आमदार साहेब हे त्यांच्या भाजपच्या कार्यालयात काहीतरी मेळावा चालू होता आणि त्या ठिकाणी एवढं जोरानं बोलत होते जसं काय त्यांना मागून करंट दुसरा कोणतरी दिलेला आहे देवेंद्र फडणवीसनं। कारण मला तर असं वाटतं देवेंद्र फडणवीसनं सर्व आमदार एकत्र करून जे बैठक घेतली हे निश्चितच या सर्व आमदारांना एक सूचना दिलेल्या आहेत की सर्व तुम्ही जरांगे पाटलावर तुटून पडा। का तुटून पडा? कारण त्यांच्या बोलण्यातून त्यांनी वक्तव्य केले। ते काल बोलताना काय म्हणले, बाबा जरांगे पाटील हे प्यादे आहेत, यांच्या मागे पूर्ण उद्धव साहेब आणि शरद पवार आहेत। अहो आमदार महोदय साहेब, तुमची लायकी आहे सूर्यावर थुकण्याची? अहो जरांगे पाटील हे या मराठ्यांचा योद्धा आहे, मराठ्यांचा एक देव झालेला आहे। तो माणूस लढत आहे, त्या माणसाला तुम्ही बोलायले, उद्धव साहेबांना तुम्ही बोलायले, तुमची लायकी आहे गो? 2013 मध्ये तुमच्याजवळ किती भोट्या होते, तुमच्याजवळ काय होतं तुमच्याजवळ? अहो तुम्ही खायला मावत 2013 मध्ये। अहो तुमच्याजवळ आता जवळपास हा हिंगोलीमधून जातो आपण बरसूनला अकोला बायपासला जो तुमचा बंगला आहे व्हाईट हाऊस, तो बंगला तुमचा किती कोटीचा आहे? 50 कोटीचा आहे का 100 कोटीचा आहे का 20 कोटीचा आहे का 10 कोटीचा आहे? याची आधी तुम्हाला सांगतो मी, त्याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे। त्यानंतर आमदार साहेब महोदय, तुम्ही ज्या ठिकाणी तुम्ही चोंडीवर जे 70 एकर 80 एकर काय जे असेल आम्हाला माहित नाही, आम्हाला कळतच नाही, आम्ही अडाणी आहेत, याची एसआयटी व्हायला पाहिजे। आणि नंतर तुम्ही आमच्यासारख्या दैवतावर जे बोलायला तुम्ही यांना प्यादे कधी मानले की तुम्हाला सोबत नाही, तुमचं 2 दिवसात जर माफी नाही मागितली, या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला मी या ठिकाणी कमीत कमी 2-4 दिवस नाही बसले, या ठिकाणी मी उपोषण बसीन, हे तुम्हाला तुमच्या माध्यमात सांगतो। निश्चितच आमदारची एसआयटी आणि त्यांची ईडी सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे, नाहीतर मी जास्त दिवस नव्हता या 10 दिवसामध्ये कलेक्टर ऑफिसवर उपोषण बसणार आहे।